इंजन सीज झालं वॉरंटीमध्ये नव्हतं कारण ते नेचर बरोबर वेअर अँड टेअरमध्ये झालं कारण फ्लड आणि नंबर पाठवले ते आणि जरी एंजिओग्राफी लुकिंग सो एक्साइटेड तरी ते तिकडे मग फ्री ऑफ कॉस्टमध्ये होऊन जाईल सगळं. हॅलो गाईज, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये गाईज. तर आज खूप मोठा स्पेशल डे आहे. स्पेशल डे तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजेलच, पण तुम्ही कंटिन्यू राहा आपल्यासोबत. ही एक इच्छा आहे. आपल्या जोडीला आहे बॉबी, स्पेशली नवी मुंबईवरून आला आहे. नाही तेवढा त्यांना समजेल, बट ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू राहा गाईज. आपण बघूया आणि एन्जॉय करा मस्त तुम्ही हा ब्लॉग. चला बी कंटिन्यू गाईज. तर गाईज आता आपण निघालो आहे. थोडे बसलात मामा मागे, आपण बसलो आहे. मम्मी इकडे, पप्पा आहेत. चला तर आपण निघूया आता. निघालो आहे जस्ट, खूप उशीर झाला ऑलरेडी. चल आलो आहे आता. हार घेऊया, हार घेऊ मस्त आणि निघूया फटाफट. खूप उशीर झाला आहे ऑलरेडी. कारमध्ये होतो तोपर्यंत लय बरा वाटत होता. इथं उन्हाने लय आहे ऊन. हे घे चल मामा पटकन. त्यांचा भावही लय वाढले. 800 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये, 800 रुपयाच्या खालीच नाही. इकडे बघू शकता साईबाबाचं मंदिर. ओम साईबाबा. चल घेतला का? चला हार घेतला. निघूया गाईस, तुम्ही कंटिन्यू राहा आपल्यासोबत. चला जीवाला आता कल्याणला आपल्याला अर्धे याच्यानं भेटला असता. नंबर पाठवले ते आणि जरी एंजिओग्राफी बॉबी लुकिंग सो एक्साइटेड तरी ते तिकडे मग फ्री ऑफ कॉस्टमध्ये होऊन जाईल सगळं. तर मित्रांनो, आम्ही पोचलोय शोरूमला, तुम्ही बघू शकता नेक्साला. तर आता आतमध्ये जाऊया, बघूया. मम्मी पप्पा ऑलरेडी गेल्यात, आपण पण जाऊया. बी कंटिन्यू गाईस. आपण आलो शोरूमच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता खूप गाड्या उभ्या आहेत, कारण आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर सर्वजण डिलिव्हरी त्यांचे घ्यायला आल्यात गाड्यांच्या. आपला नंबर कधी येतो बघूया. फुल एक्साइटेड. इंजन सीज झालं वॉरंटीमध्ये नव्हतं कारण ते नेचर बरोबर वेअर अँड टेअरमध्ये झालं कारण फ्लड आणि तुम्ही गाडी कुठेतरी पार्क केली, गाडीमध्ये पाणी गेलं, इंजन सीज. फायनली गाईज आपली आलेली आहे. बघू शकता थोडी पॉलिशिंग वगैरे डेकोरेटिव्ह करायला घेतली. तुम्ही बघू शकता गाईज, आपली गाडी रेडी होते. थोडीशी क्लिनिंग करतायत ते.
बाकी नंतर क्लिनिंग वगैरे झाली की मग आपण पूजा करू. हात दाखवा हात. तो वीरू बोलला मैं उसको बोला है पार्किंग मध्ये वाटतं जीवी काय झालं. फायनली आलेलो आम्ही बाहेर. मम्मी बसले, पप्पा बसलाय, दादा गेला कुठेतरी बाहेर. मम्मी कशी वाटते गाडी? चांगली वाटते. चांगली वाटते. चांगली वाटते तुला? पप्पा कशी वाटते? एकदम भारी. एकदम भारी. मस्त. तुला कसं वाटते खाली मागं? मागं कुठे बसायचा म्हणा, पुढे बसायचा ना. आजचा दिवस बघतोय, पुढेच बसायचा. फायनली आलोय, रस्त्यावर निघालोय आम्ही. पप्पा पुढे बसले, दादा गाडी चालवते, मम्मी आणि मी मागे बसलोय. मम्मी त्याच्या लाडक्या पोराला फोन लावते, आद्याला फोन लावतो. दादा कुठं जायचं आता इथून? हा दादा कुठे जायचं इथून? आता पहिले पेट्रोल टाकून घेऊ आपण. पण इथं सगळं पेट्रोल पंप तो नाक्यावरचा खालचंच झालं का ना. पेट्रोल टाकू, पेट्रोल कमी तिथून कुठं जायचं मग? साईबाबा. साईबाबाला जायचं? साईबाबाला जाऊ, नंतर मग घरी. त्यानंतर घरी. आम्ही भूक लागली, जेवलो नाही काही. दादा दादा मला दे ना.
ये ना मग मी कुठं नाही पप्पा घेऊ काय टोल नाक्याचे पुढं टोल नाक्याचे पुढं नाही नको थांब आता लगेच नवीन आहे तर आजचा दिवस नको थांब. मम्मी नाही बोलते का रे मग असू दे ना पण मम्मी सगळा विचार करून बोलतो असं. पप्पा द्यायला निघला दादा द्यायला निघले मम्मी बोलते थांब जरा मम्मीच बोलते थांब जरा मम्मीला अजून कॉन्फिडन्स नाही माझा म्हणून. हा मग हो. तर गाईस आम्ही आलोय साईबाबाच्या मंदिरात. चला जरा दर्शन घेऊया आपण. तो दर्शन वगैरे घेतला आता निघतोय आम्ही. तर घरी जाऊया आणि मग परत एकदा भेटूया. चला. खूप गर्दी आहे इकडे पण आज मंदिरात. सर्वजण गाड्या वगैरे घेऊन आल्यात. तिकडे बाईक्स आहेत, कार आहे. चला आपण निघूया आता. सो गाईज आपण आलेलो आहे घरी. चला निघूया आपण आता. ऐक बॉबी भाया आपला दादानी लास्टला गाडी दिली चालवायला. त्याबद्दल धन्यवाद. मम्मी नव्हती तेव्हा मम्मी होती तर दिली नव्हती मम्मीने जावी. बाबू माझे इसका बदला लिया जाएगा. चला तर गाई लॉक करूया. चला तर गाईज हा ब्लॉग छोटासा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली गाडी कशी वाटली ते पण सांगा. चलो बाय गाईज, लव यू.